नमस्कार, मी सुशांत. स्कायमेट वेदर रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे. गणेशोत्सव महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या 10 दिवसात महाराष्ट्रात वातावरण सर्वदूर भक्तिभावाचे आणि उत्साहाचे असते. महाराष्ट्राच्या या लाडक्या दैवताचेच म्हणजे गणपती बाप्पाचे आगमन केवळ आता 2 दिवसांवर आलेले आहे. चला तर मग पाहूया हवामान काय म्हणते. तर सध्या हवामानाची परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि डहाणू सारख्या ठिकाणी तसेच कोकण व गोव्यामध्ये पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भातील शहरांमध्ये प्रामुख्याने अकोला, नागपूर, चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली येथे हलक्या सरींची अपेक्षा आहे. या उलट मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील. प्रामुख्याने औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या शहरांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. लाईव्ह लाईटनिंग आणि त्यांची सद्यस्थिती तसेच संपूर्ण देशभरातील हवामानाच्या अंदाजाबद्दलच्या माहितीसाठी आपण skymetweather.com वर लॉग ऑन करू शकता. तसेच आपण आम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता व आपण आमच्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकता. धन्यवाद.